महिला आरक्षणावर राजकारण तापले. महिलांना आरक्षण नव्हे संरक्षण हवे. खासदार शोभा बच्छाव. अहिल्यानगर प्रतिनिधी. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात आणि देशात राजकीय वातावरण तापले असताना काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव यांनी भाजप व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. भाजपाचे बोलणे हे लबाडाचे बोलणे आहे. महिला आता सर्व काही ओळखून आहे. आज महिलांना आरक्षण नको तर संरक्षण द्या अशी म्हणण्याची वेळ आली आहे, असे परखड वक्तव्य अहिल्यानगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन गुजर, शहर अध्यक्ष दीप चव्हाण, महिला काँग्रेसच्या सदस्या प्रतिभाताई घोगरे, ब्लॉक अध्यक्ष फिरोज खान तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. संसदेमध्ये 3 विधेयके त्या ठिकाणी आणण्यात आली. त्याच्यामध्ये 131वी घटना दुरुस्ती, त्याचबरोबर सीमांकन विधेयक, डिलिमिटेशन आणि तिसरं केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा, असे 3 बिलं त्या ठिकाणी आणण्यात आली. अतिशय शॉर्ट नोटीसवरती हे स्पेशल अधिवेशन घेण्यात आलं आणि त्या संदर्भामध्ये 16 आणि 17 तारखेला या बिलांवरती चर्चा करण्यात आली आणि रात्री या बिलांवरती मतदान हे घेण्यात आलं. 2/3 मतदान या बिलाच्या बाजूने न झाल्यामुळे हे बिल नामंजूर करण्यात आलं. खरं तर आपण 3 दिवसापासून बघतो आहोत. 16, 17, 18 झाले अधिवेशन होतं आणि या अधिवेशनानंतर हे बिल ज्यावेळी नामंजूर झालं त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी काँग्रेस आणि इंडिया गठबंधनमुळे हे बिल नामंजूर झालं. त्यांनी महिला विधेयकाला विरोध केला अशी संपूर्ण चर्चा त्यांनी घेतली, तसा नॅरेटिव्ह पसरवला. आणि मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की सप्टेंबर महिन्यात 2023ला महिला विधेयक बिल हे मंजूर करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर 16 एप्रिलला राष्ट्रपतींनी अध्यादेशावरती सही देखील त्या ठिकाणी केली आणि अध्यादेश काढलेला आहे. असं असताना महिला विधेयक नामंजूर झालं असं सत्ताधारी भाजप पक्ष कसा म्हणू शकतो, याबद्दल निश्चितपणे नवल करावं असं वाटतं. जो विरोध झाला तो विरोध हा डिलिमिटेशनच्या बिलाला झालेला आहे. कारण हे बिल ज्यावेळी 2023ला मंजूर झालं त्यावेळी सोनियाजी गांधी असतील, राहुलजी गांधी असतील आणि सर्व काँग्रेस पक्षाने एकमताने या बिलाला पाठिंबा त्यावेळी दिलेला होता आणि तातडीने लगेच हे बिल मंजूर करून 2024चे ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांना त्या ठिकाणी या बिलाच्या माध्यमातून, या आरक्षणाच्या माध्यमातून घेण्याच्या संदर्भात सूचना केल्या होत्या. परंतु आपले गृहमंत्री यांनी सांगितलं की पहिले जनगणना करण्यात येईल आणि त्यानंतर 2026ला डिलिमिटेशन करून हे पुढील अधिवेशनामध्ये हे बिल लागू करण्यात येईल, म्हणजे 2019ला. आणि असं असताना 2024ला निवडणुका झाल्या लोकसभेच्या. त्यानंतर त्यांनी 2 वर्षामध्ये जनगणना करायला पाहिजे, कारण जनगणना न केल्यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की याला उशीर लागतो आहे आणि म्हणून आपण 2011च्या जनगणनेनुसार डिलिमिटेशन हे करू आणि मग त्या आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला जसे नवीन मतदारसंघ करून घ्यावे लागतील त्या पद्धतीने आपण ते करू आणि आपल्याकडे ही जी सत्ता आहे ही कायम राहावी अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा मनसुबा होता. महिला विधेयकाच्या आड त्यांना हे सर्व करून घ्यायचं होतं, कारण 543
या जागा याच्यात वाढ करून 850 जागा मंजूर करून घेऊन की ज्या वाढीव जागा आहेत त्या महिलांच्यासाठी आपल्याला देता येतील आणि पुरुषांच्या ज्या काही जागा आहेत त्यांना कुठलाही धक्का लागणार नाही असं त्यांचं त्यावेळी त्यांच्या मनामध्ये होतं. आपल्याला कल्पना आहे की 5 राज्यांमध्ये निवडणुका ह्या सुरू आहेत. त्याच्यामध्ये अजून तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल इथं मतदान व्हायचं आहे. परंतु हे राज्य या राज्यांमध्ये सत्ता जी आहे ती काँग्रेसकडे आहे आणि तिथे आपल्याला महिलांची मतं मिळणार नाही आणि त्याच्यामुळे हा त्यांनी संपूर्णपणे भाग हा केलेला आहे.